आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू सिलेबस, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड मीनिंग, पार्टनरशिप डीड, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, फीचर्स ऑफ पार्टनरशिप, मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत. हॅलो स्टुडंट, मी प्रशांत गायकवाड. मंगलमूर्ती अकाउंटन्सी क्लासेस लोणंदतर्फे मी 12वीत पदार्पण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे तुमची बॅच 7वी किंवा 8वी पासून जसजशी एक वर्ग पुढे जाते तसा नवीन सिलेबस येतोय. यावर्षी देखील नेमकं तेच झालं, पण मात्र जास्त पॅनिक होण्याची काहीच गरज नाही, कारण सिलेबस बदलला आहे, पण खूप थोड्या प्रमाणात. चला तर पाहूया काय बदल झाले ते. विद्यार्थी मित्रांनो, नवीन सिलेबसमध्ये 10 चॅप्टर आहे, तर जुन्या सिलेबसमध्ये 12 चॅप्टर होते. दोन्ही सिलेबसची तुलना केली तर तुमच्या हे लक्षात येईल की जुन्या सिलेबसमधील पहिला व दुसरा चॅप्टर या वर्षीच्या सिलेबसमधील पहिल्या चॅप्टरमध्ये एकत्र करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त मात्र नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, बिल ऑफ एक्सचेंज, कंपनी अकाउंट्स, ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स, हे सर्व चॅप्टर जुन्या सिलेबसमधून आहे असे नवीन सिलेबसमध्ये घेण्यात आलेले आहेत. थोडक्यात नवीन सिलेबसमध्ये सिंगल एंट्री हा चॅप्टर कमी होऊन कम्प्युटर इन अकाउंटिंग हा नवीन चॅप्टर ॲड करण्यात आलेला आहे. महत्त्वपूर्ण बदल असा कोणताही झालेला नाही. चला तर सुरू करूयात आपल्या पहिल्या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. आज आपण या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप एवढाच पाठ पाहणार आहोत. पुढील व्हिडिओजपासून फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप संबंधित काही बेसिक गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलात तर पार्टनरशिप संबंधित ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन जसे की फिल इन द ब्लँक्स, MCQ, ट्रू ऑर फॉल्स यासारखे प्रश्न सोडवणे तुम्हाला सोपे जाईल. Introduction. The sole proprietorship has its limitation such as limited capital, limited managerial ability, limited liability, no stability, absence of specialization, etc. Hence, when a business is to be set up on a scale which need more capital and involves more risk, 2 or more persons come together to run it. 11वी मध्ये आपण सोल प्रोप्रायटरशिप म्हणजेच एकल व्यापारी व्यवसाय याविषयी माहिती मिळवलेली आहे. एकल व्यापारी व्यवसाय म्हणजेच तो व्यवसाय हा एक व्यक्ती चालवत असतो. ज्यावेळी लहान व्यवसायाचं रूपांतर मोठ्या व्यवसायामध्ये होत असतं, त्यावेळी एका व्यक्तीला तो व्यवसाय चालवणं खूप कठीण जातं. म्हणून तो 2 किंवा 2पेक्षा जास्त लोकांची मदत तो व्यवसाय चालवण्यासाठी करत असतो. म्हणून ज्यावेळी 2 किंवा 2 व्यक्ती एकत्र येऊन एखादा बिझनेस सुरू करतात, त्या व्यवसायाला भागीदारीचा व्यवसाय म्हणजेच पार्टनरशिप असं म्हणतात. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. Partnership is an organization where there is an association of 2 or more persons coming together to carry on a business with a view to share profit or losses of a firm. याचा अर्थ भागीदारी म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन एक व्यवसाय सुरू करतात. त्या व्यवसायाला भागीदारी असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे की एक व्यापारी ज्यावेळी एखादा व्यवसाय सुरू करतो त्या व्यवसायाला आपण एकल व्यापारी म्हणजे सोल प्रोप्रायटरशिप असं म्हणतो. पण ज्यावेळी
दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात तेव्हा त्या व्यवसायाला आपण पार्टनरशिप बिझनेस किंवा पार्टनरशिप असं म्हणतो. त्याचबरोबर काही डेफिनेशनसुद्धा इथं दिलेले आहेत. एक डेफिनेशन आहे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4मध्ये दिलेली. त्याचबरोबर प्रोफेसर हँडी यांनीसुद्धा एक व्याख्या इथं केलेली आहे पार्टनरशिपची. सो या दोन्ही डेफिनेशन्स आपण एका वाक्यात उत्तरे किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये या आपण वापरू शकतो. आता पुढील घटक आपण पाहूयात. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये. या ठिकाणी तुम्हाला एकूण 9 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती मिळूया. पहिलं वैशिष्ट्य ॲग्रीमेंट. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. इट कुड बी रिटन or oral. A written agreement is preferred so that it can be used as a proof in the court of law, and such a written agreement is known as partnership deed. Agreement करार. भागीदारीचा व्यवसाय सुरू होण्यापूर्वी भागीदारांमध्ये एक करार होतो. आता करार म्हणजे नेमकं काय, तर भागीदारीचा व्यवसाय कसा असेल, त्याचे स्वरूप काय, नियम, अटी अशा बऱ्याचशा गोष्टींचा समाविष्ट त्या करारामध्ये केला जातो. आता हा करार एकतर लेखी असेल किंवा तोंडी असू शकतो. पण जर तो लेखी असेल तर याचा फायदा असा होतो की जर भविष्यामध्ये पार्टनर्समध्ये काही गोष्टींना घेऊन वाद झालेच तर तो करार हा कोर्टामध्ये पुरावा म्हणून सुद्धा सादर केला जाऊ शकतो. ज्यावेळी हा भागीदारीचा करार लेखी स्वरूपात मांडला जातो किंवा लिहिला जातो त्यावेळेस त्याला पार्टनरशिप डीड असं म्हणतात. दुसऱ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे नंबर ऑफ पार्टनर्स. भागीदारांची संख्या. मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013. आता याचा अर्थ सरळ आहे की भागीदारी व्यवसायामध्ये कमीत कमी 2 पार्टनर्स असावेत आणि जास्तीत जास्त पार्टनर्सची संख्या ही 50 असावी असा नियम कंपनीज ॲक्ट 2013मध्ये देण्यात आलेला आहे. 50पेक्षा जास्त पार्टनर्स पार्टनरशिप फर्ममध्ये घेता येत नाहीत. तिसऱ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे लॉफुल बिझनेस. कायदेशीर व्यवसाय. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. It cannot undertake business which is not allowed by state. The definition of partnership also does not permit any illegal business. भागीदारीचा व्यवसाय हा कायदेशीरच असला पाहिजे. कोणताही बेकायदेशीर बिझनेस करता येऊ शकत नाही. इव्हन त्याला कायद्याने तशी मान्यता देखील नाही. चौथं वैशिष्ट्य आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट्स. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अकॉर्डिंग टू देअर रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. इफ द ॲग्रीमेंट इज सायलंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. भागीदारीचा व्यवसाय हा केवळ नफा कमवण्यासाठी सुरू करण्यात आलेला असतो. त्या भागीदारी व्यवसायामधले जे पार्टनर्स आहेत किंवा भागीदार आहेत ते झालेला नफा ठरलेल्या रेशोमध्ये किंवा ठरलेल्या प्रमाणामध्ये वाटून घेत असतात. पण जर भागीदारी करारामध्ये असं कोणताही रेशो किंवा कोणतंही प्रमाण दिलं नसेल तर मात्र झालेला नफा किंवा तोटा हा भागीदारांमध्ये समप्रमाणात वाटण्यात येतो. 5व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे अनलिमिटेड लायबिलिटी. अमर्याद देणी. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड, जॉइंट अँड सेव्हरल. दॅट इज पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. If assets of business is not sufficient to pay liabilities, then personal property of partners can be used. If any one of partners is declared insolvent, then his liability will be borne by the solvent partner. अमर्याद देणी याचा अर्थ असा की
कदाचित एखाद्या वेळेस जर बिझनेसवरती खूप जास्त कर्ज झालं आणि बिझनेसची सगळी प्रॉपर्टी विकून देखील कर्जांची परतफेड होत नसेल तर मात्र जे सर्व भागीदार आहेत त्या सर्व भागीदारांची वैयक्तिक मालमत्ता विकून येणाऱ्या पैशातून उरलेल्या कर्जांची परतफेड केली जाते. 6व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे रजिस्ट्रेशन, नोंदणी. Registration of partnership firm is compulsory only in the state of Maharashtra. With the effect from 1st April 2005, according to Indian Partnership Act 1932, registration of partnership firm is optional. It means a firm may or may not be registered. Registration of firm merely certifies its existence and it is a process of entering the name of partnership firm in the register of registrar. महाराष्ट्रामध्ये भागीदारी व्यवसायाची नोंदणी करणे कंपल्सरी नाही आहे. इतर राज्यांमध्ये भागीदारी व्यवसायाची नोंदणी केली किंवा केली नाही तरी चालू शकतो, कारण त्या राज्यांमध्ये भागीदारी व्यवसायाचं रजिस्ट्रेशन कराच असं कोणतेही कंपल्शन नाही. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. Each partner is a joint owner of property of the firm, so no partner can use property for personal use. All partners have equal rights in managing the firm, so all partners are jointly responsible for the management of the firm. थोडक्यात अर्थ असा आहे की सर्व भागीदार हे भागीदारी संस्थेचे एकत्रित मालक असतात, म्हणजेच सर्वांचा त्या भागीदारी संस्थेवरती समान हक्क असतो. त्यामुळे कोणत्याही पार्टनरला भागीदारी संस्थेची मालमत्ता खाजगी कामासाठी वापरता येत नाही. 8वं वैशिष्ट्य प्रिन्सिपल अँड एजंट. ईच पार्टनर वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटीज, दॅट इज प्रिन्सिपल अँड एजंट. अ पार्टनर ॲक्ट्स ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर्स अँड विथ अदर पार्टनर्स ही ॲक्ट्स ॲज अन एजंट. तर प्रत्येक भागीदार हा प्रिन्सिपल आणि एजंट अशी दुहेरी भूमिका बजावत असतो. बाहेरील व्यक्तींसाठी तो प्रिन्सिपल म्हणजेच मालक म्हणून कार्य करत असतो, तर इतर भागीदारांसाठी तो एजंट म्हणजेच प्रतिनिधी असतो. 9वं वैशिष्ट्य डिझॉल्युशन, विसर्जन म्हणजेच संस्था बंद होणे. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व्ड through agreement between the partner. If a partner wants to close the firm, he can dissolve the firm by giving 14 days notice. The firm can also be dissolved if partner dies or retire, become insolvent or insane. जर भागीदारी व्यवसाय बंद करायचा असेल किंवा एखादी संस्था बंद करायची असेल तर तसं ॲग्रीमेंट हे पार्टनर्समध्ये होणं आवश्यक आहे. एखादी संस्था बंद करण्यापूर्वी किंवा डिझॉल्व होण्यापूर्वी 14 दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. आता फक्त फर्म ही पार्टनर्समध्ये ॲग्रीमेंट होऊनच विसर्जित होते असं पण नाही आहे. जर एखाद्या पार्टनर्सचा मृत्यू झाला किंवा तो दिवाळखोरीत निघाला तरी देखील संस्थेचं विसर्जन होऊ शकतं. पुढील पॉईंट आहे पार्टनरशिप डीड, भागीदारीचा करार. The document containing the partnership agreement among partners is called partnership deed. It contains the terms and conditions which are agreed upon by all the partners. An agreement may be written or oral, but when it is written, it is called a deed. भागीदारीचा करार हा एक दस्तऐवज आहे जो भागीदारांमध्ये झालेला एक करार असतो. आता या करारामध्ये व्यवसायासंबंधित नियम, अटी, कोणत्या पद्धतीचा बिझनेस करायचा, कोणत्या पद्धतीचा बिझनेस करायचा नाही, भागीदारांची संपूर्ण माहिती, अशा विविध गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की हा करार लेखी स्वरूपात असणं बंधनकारक नाही आहे, फक्त महाराष्ट्र सोडला तर. पण जर लेखी करार असेल याचे फायदे, भविष्यामध्ये जर एखादा वाद निर्माण झालाच तर तो पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो.
पुढचा घटक आहे इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. भागीदारी कराराचे महत्त्व. पार्टनरशिप डीड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज द रिटन ॲग्रीमेंट which contains all the terms and conditions of the partnership business. Moreover, partnership deed regulates the rights, duties and liabilities of all partners as well as of firm. So by having partnership deed, partners dispute in future may be avoided. Hence, it is always in favor to have a written agreement, that is partnership deed duly signed by the partners and registered under the Indian Partnership Act 1932. पार्टनरशिप डीड म्हणजेच भागीदारीचा करार हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये पार्टनर्सच्या जबाबदाऱ्या, नियम, अटी, कायदे या सर्वांचा उल्लेख असतो. त्यामुळे भविष्यामध्ये एखादा वाद निर्माण झाल्यास भागीदारीचा करार हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. म्हणून शक्यतो हा करार लेखी स्वरूपात असणे कधीही फायदेशीर ठरते. पुढील घटक आहे प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड अ पार्टनरशिप डीड and all terms and conditions are mentioned into the deed. But if the partnership deed is silent about any point, then this issue is solved as per the provision in Partnership Act 1932 section number 12 and 17 are made applicable to determine the following issues. थोड्या वेळापूर्वीच आपण पार्टनरशिप डीडचे महत्त्व बघितले. आता हे पार्टनरशिप डीड म्हणजे भागीदारीचा करार हा फक्त पार्टनर्समध्येच होतो, भागीदारांमध्येच झालेला असतो. पण काही कारणास्तव या भागीदारीच्या करारामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आलेला नसेल आणि त्यावरूनच जर एखादा वाद निर्माण झाला तर तो वाद सोडवण्यासाठी कोणत्या गोष्टीचा आधार घ्यायचा, तर त्यासाठी इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 यामध्ये काही तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदींच्या आधारे तो वाद सोडवला जातो. आता या तरतुदी खूप जास्त आहेत, मात्र आपल्याला त्यातील काही सिलेक्टेडच तरतुदी किंवा प्रोव्हिजन्स या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. त्यामध्ये पहिली तरतूद आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. इफ द पार्टनरशिप डीड इज अ सायलेंट about the profit sharing ratio, then the profit and losses are distributed among the partners is equal ratio. नफ्याचे वाटप. समजा भागीदारी करारामध्ये किंवा पार्टनरशिप डीडमध्ये नफ्याचं वाटप कसं करावं याबद्दल कोणतीच माहिती सांगितली नसेल किंवा कोणताही रेशो दिला नसेल, तर मात्र त्या नफ्याचं वाटप सर्व पार्टनर्समध्ये सम प्रमाणात करण्यात येतं. Interest on drawing. As per the provision of Indian Partnership Act 1932, if the date of drawing is not given, the average of 6 months interest is charged on drawings. ही सगळ्यात महत्त्वाची प्रोव्हिजन जी आपल्याला पुढे प्रॉब्लेम सोडवताना सुद्धा उपयोगी पडणार आहे. आता ही तरतूद नक्की काय आहे, तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये सांगितल्याप्रमाणे जर ड्रॉइंगची डेट दिली नसेल तर मात्र इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काढताना हे कंपल्सरी 6 महिन्यांचे काढावे. पुढील प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाउंट टू द बिझनेस ॲज अ लोन बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन, देन 6% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड. आता समजा असं झालं, भागीदारी संस्थेला कर्ज कमी पडलं, ते कर्ज जर एखाद्या पार्टनर्सने दिलं असेल आणि भागीदारी करारामध्ये त्या कर्जावरती किती टक्क्याने व्याज द्यायचं याबद्दल कोणताही उल्लेख नसेल, तर त्या पार्टनर्सला कर्जावरील व्याज हे 6% पर ॲनम एवढ्याने परतफेड केलं पाहिजे.
चौथी प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. भागीदारी करारामध्ये भांडवलावरती व्याज द्यावं की न द्यावं याबद्दल कसलाही उल्लेख नसेल तर मात्र भांडवलावर म्हणजेच कॅपिटलवरती कोणत्याही प्रकारचं व्याज दिलं जात नाही, म्हणजेच कॅपिटल इंटरेस्ट हे दिलं जाणार नाही. सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. पार्टनरला दिला जाणारा पगार किंवा कमिशन. ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नो सॅलरी, commission, allowance or any remuneration is to be given to any of the partners for any extra work done for the firm. However, if any provision is made in partnership deed, then partners are entitled to get commission or salary as per the agreement. आता भागीदारी करारामध्ये एखाद्या पार्टनरला पगार, कमिशन किंवा ब्रोकरेज किंवा मानधन इत्यादी द्यावं किंवा न द्यावं याबद्दल कोणताही उल्लेख नसेल तर त्या पार्टनरला पगार म्हणजे सॅलरी, अलाउन्स किंवा रेम्युनरेशन मिळू शकणार नाही. पण जर भागीदारी करारामध्ये या गोष्टींचा उल्लेख असेल की एखाद्या पर्टिक्युलर भागीदाराला किंवा पार्टनर्सला पगार देण्यात यावा किंवा कमिशन देण्यात यावं तर मात्र त्या भागीदाराला पगार आणि कमिशन मिळू शकतं. 6वी तरतूद आहे ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. ॲज पर प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू द फर्म ॲज अ पार्टनर विदाउट कन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स. म्हणजेच काय तर नवीन भागीदाराला प्रवेश देण्याबाबत ही तरतूद आहे. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार जर एखाद्या नवीन भागीदाराला प्रवेश द्यायचा असेल किंवा एखादा नवीन भागीदारी संस्थेमध्ये समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्व भागीदारांची म्हणजे पार्टनर्सची संमती असणे आवश्यक आहे. आजच्या सेशनमधला हा शेवटचा घटक मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की भागीदारी व्यवसायामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पार्टनर्स असतात आणि हेच पार्टनर्स या व्यवसायाचे मालक देखील असतात. त्यामुळे या सर्वांचं एक वेगळं अकाउंट मेंटेन ठेवावं लागतं. त्या अकाउंटलाच कॅपिटल अकाउंट असं म्हणतात. आता या कॅपिटल अकाउंटचे 2 मेथड आहेत, फिक्स्ड कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंटची गरज असते किंवा 2 अकाउंट्स तयार केले जातात. एक म्हणजे कॅपिटल अकाउंट आणि दुसरं एक करंट अकाउंट. मात्र फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये फक्त कॅपिटल अकाउंटच तयार केलं जातं. आता या कॅपिटल अकाउंटविषयी आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये थोडी माहिती मिळवत जाणार आहोत. त्यामुळे आजचा सेशन आपण इथंच थांबवतो आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटविषयी बेसिक माहिती, त्याचबरोबर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद.